आम्हाला वर करताय काय? आम्हाला आधी वर करतोय काय? आम्हाला आम्हाला नाही आम्हाला यावर करतोय काय यावर तुम्ही आम्हाला खोटी मारा चेक मारा खोटी मारा तुम्ही ठीक आहे माझी ड्युटी करतोय काय बोलतो आंदोलनाखाली काय झालं होतं आता काय गोंधळ काय आम्ही इथं खुर्ची टाकून आंदोलन करायला होतो त्यावेळेस लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन आहे मला ज्याच्या विरोधात आंदोलन करताना निवेदन द्यायची गरज नाही मी देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांनी मी बावनकुळेंना पत्र व्यवहार केलेला आहे आंदोलन करताना पिटिता आला तिथं खुर्ची टाकून आंदोलन करत नाही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलं ते कुठं बी करायचा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर की हेच आंदोलन करताना मारलं पाहिजे ह्याला 4-5 पत्रकार पुढे करतात अहो हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा तळमळीचा प्रश्न आहे 1 रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटलेला नाही त्याचं घरं उद्ध्वस्त झाले ती त्याची घरं वाहून गेले ती शेतं वाहून गेले ते ज्या त्याच्या जनावरांवर उदरनिर्वाह वाहत होता चालत होता ती जनावर सुद्धा वाहून गेले ती शेतकऱ्याची माझ्या आणि ह्या शासन आम्हाला माराची भाषा करतय ह्या गद्दार शासनाला आता आम्ही जाबीचं सोडणार नाही कोण तुमच्या हे पाटील म्हणून पोलीस आहे आरटीसी मॅडमला तो बंदोबस्ताला आहे त्यांनी ह्या माणसाला पुढे केलंय आणि आमच्यावर लाठीचार्ज करायचा ह्यांचा नियम हे होता उद्देश होता आम्हाला मारायचा ह्यांचा उद्देश होता त्यांना आम्ही एसपी साहेबांकडे आता जाऊन ह्या पटलाची तक्रार करतोय जोपर्यंत याला निलंबित करणार डान्स करतात गार डोंगराची हवा कलेक्टर साहेब तिथं मला शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात पाण्यानं कष्ट करतोय त्याचं घर वर वाहून गेले त्याचे शेत वाहून गेले कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी साहेब 6 दिवस पुरात वाहून गेलाय त्याला भेटायला तुम्हाला वेळ भेटली नाही ती 6 दिवसानं ही व्यक्ती आज सापडते आणि तुम्ही गार डोंगराच्या हवावर तुम्ही नृत्य करत असाल तर तुम्हाला सरकारने त्वरित निलंबित केलं पाहिजे मी घोषणा करतोय निवेदन देतोय सरकारला जर तुम्हाला 1 तारखेपर्यंत 1 ऑक्टोबरपर्यंत जर नाही तुम्हाला निलंबित केलं तर 2 ऑक्टोबरला मी महात्मा गांधीला जा विचारायला स्वर्गात जाणार आहे ह्याच कलेक्टर ऑफिसून मी उडी मारणार आहे आम्ही उड्या मारणार आहोत आणि महात्मा गांधीला विचारणार आहेत महात्मा गांधीजी तुम्ही इंग्रज का घालेले देशातले कारण इंग्रजापेक्षा सुद्धा बेजबाबदार हे कलेक्टर आहेत हे जर एखाद्या संस्थेचे जर डान्स करीत असतील उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी जर डान्स करीत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही त्याच्यामुळं आज माझा शेतकरी शासनाच्या निधीची अपेक्षित आहे प्रतीक्षित आहे पण त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारचा न्याय तुम्ही डान्स करायला मोकळ्यात हे चुकीचं आहे तुम्हाला ह्या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही तुमची पात्रता नाकारी आहेत तुम्हाला या शासनानं तुम्हाला निलंबित केलं पाहिजे माझा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस बावनकुळेला सवाल आहे एक तहसीलदार रामाच्या कार्यक्रमामध्ये जर गाणं म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करताय